नमस्कार, मी रुपाली तरसे बोलते आहे. तर मी तुम्हाला अंदमान निकोबार बेट हे सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. लक्षद्वीप हा सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. तर मी तुम्हाला सर्वच लडाख हा सुद्धा केंद्रशासित प्रदेश आहे. केंद्रशासित प्रदेशांची माहिती सांगते. त्यामध्ये दीव आणि दमण हे सुद्धा केंद्रशासित प्रदेश म्हणून ओळखले जातात आणि दादर नगर हवेली ही सुद्धा केंद्रशासित प्रदेश म्हणूनच ओळखली जाते. तर यांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. दीव आणि दमण. तर दीव हे कुठं आहे? दीव आणि दमण हे एकत्र शब्द वापरले जातात, पण दीव वेगळा आहे आणि दमण वेगळा आहे. तर गुजरात राज्याच्या बघा ही एकमेकापासून दूर असे केंद्रशासित प्रदेश आहे दीव आणि दमण. तर दीव हे सौराष्ट्राच्या म्हणजे गुजरातच्या दक्षिण किनाऱ्यालगत बघा एक बेट आहे आणि दमण हे सुरत जवळ आहे. दीव हे गुजरात जवळ आहे आणि दमण हे सुरत जवळ आहे. हा फरक तुम्ही लक्षात ठेवा. दीव आणि दमण. दीव हे गुजरातमध्ये आहे आणि दमण हे सुरत जवळ आहे. तर दादरा नगर हवेली हा सुद्धा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि मुंबईपासून ते जवळ आहे. तर बघा मी तुम्हाला अगोदर दादरा नगर हवेलीची माहिती सांगते आहे. तर हा भारतातील एक केंद्रशासित प्रदेश आहे. तर याच्या उत्तरेला म्हणजे गुजरात राज्य आहे आणि तिन्ही म्हणजे दिशांना महाराष्ट्र राज्य आहे. तर त्याचं जे क्षेत्रफळ आहे ते 491 चौरस किलोमीटर आहे. येथे साक्षरताचं प्रमाण 77.65% आहे. तर येथे म्हणजे कुठलं पीक घेतलं जातं? भात, तांदूळ तिथं जास्त पिकतो आणि रागी हे पीक तिथं घेतलं जातं, म्हणून तिथं रागीची भाकरी वगैरे बनवली जाते. तर दादरा नगर हवेलीची स्थापना कधी झाली? तर 11 ऑगस्ट 1961 साली झालेली आहे. म्हणजे ही पोर्तुगालच्या ताब्यामध्ये होते आणि जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगालींनी दादरा नगर हवेली दीव दमणवर राज्य केलेलं आहे. त्यांच्या ताब्यामध्ये ही राज्य होती. तर त्याची जी राजधानी आहे बघा, दादरा नगर हवेलीची राजधानी ही सिल्वासा हे शहर आहे आणि हे शहर मोठं शहर आहे. हे राजधानीचं शहर आहे आणि इथं मराठी भाषा बोलली जाते, तसेच गुजराती भाषासुद्धा बोलली जाते. तर 1779 पर्यंत मराठ्यांचं म्हणजे राज्य होतं तिथं आणि नंतर 1954 पर्यंत तिथं पोर्तुगीजांचं राज्य होतं मराठ्यांच्या नंतर. कारण जी पानिपतची लढाई आहे त्यामध्ये मराठे हे म्हणजे कमजोर झाले आणि हे जो क्षेत्र आहे ते पोर्तुगीजांच्या ताब्यात गेलं आणि त्यांची पोर्तुगीजांचं साम्राज्याची सत्ता तिथं होती. 2 ऑगस्ट हा दिवस दादरा नगर हवेलीमध्ये मुक्तीसंग्राम दिवस म्हणून ओळखला जातो. म्हणजे पोर्तुगीजांच्या ताब्यातून हा देश मुक्त झाला म्हणून मग मुक्तीसंग्राम म्हणून हा दिवस तिथं साजरा केला जातो 2 ऑगस्ट. तर दादरा नगर हवेली हे प्रामुख्यानं एक ग्रामीणच भागामध्ये येतं बघा. 62% पेक्षा जास्त तिथं आदिवासी लोक राहतात. म्हणजे आदिवासी म्हणजे ते एकदम सुधारलेली लोक आहेत, म्हणजे आदिवासींसारखी पूर्वीसारखी राहत नाही. तर बघा तिथं 40% भाग हा राखीव जंगलांनी व्यापलेला आहे. तर विविध प्रकारच्या तिथं वनस्पती आहेत त्या जंगलामध्ये आणि प्राण्यांचे आदिवास आहेत. तिथं वेगवेगळे प्रकारचे प्राणी वगैरे आहेत आणि तिथं दमगंगा ही प्रमुख नदी वाहते. या दमणगंगा ही जी नदी आहे हिथंच दीवला सुद्धा ही दमणगंगा नदी आहे. दमणला सुद्धा ही दमणगंगा नदी आहे आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुद्धा ही दमणगंगा नदी येते बघा. तर ती अरबी समुद्राला जाऊन नंतर मिळते. तिचा उगम हा दादरा नगर हवेलीमध्ये होतो आणि ती नंतर अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर बहुतांश भाग हा तिथला डोंगराळ आहे दादरा नगर हवेलीमधला. तर त्याच्या पूर्वेला सह्याद्रीच्या रांगा आहेत. सगळ्या सह्याद्रीच्या रांगा आहेत, पर्वत रांगा आहेत, पर्वत श्रेणीच आहे तिथं. तर दादरा मध्यवर्ती भागात एक सपाट प्रदेश आहे आणि ज्याची म्हणजे माती ही खूप कशी आहे? सुपीक आहे आणि दमणगंगा नदी ही पश्चिम किनाऱ्यापासून 64 किलोमीटर अंतरावर घाटातून उगम पावते. तर बघा दमण येथे जाऊन ती समुद्राला मिळते, अरबी समुद्राला जाऊन मिळते. तर तिथं घनदाट जंगल आहे दादरा नगर हवेलीमध्ये आणि तिथलं जे वातावरण आहे ते अनुकूल आहे.
बघा, प्रवाशांना राहण्यासाठी तिथं हॉटेल्स आहेत आणि तिथं पतंग महोत्सव साजरा केला जातो. तर तिथं बघण्यासाठी काय आहे तर दुधनी तलाव. तुम्ही तिथं गेल्यानंतर काय बघू शकता तर दुधनी तलाव. तिथं सुद्धा स्पोर्ट्सच्या विविध ॲक्टिव्हिटी आहेत. तर त्यानंतर स्वामीनारायणाचं मंदिर, भव्य असं सुंदर असं स्वामीनारायणाचं मंदिर आहे. आणि तिथं म्हणजे नक्षत्रा बाग म्हणून ती सुद्धा खूप फेमस आहे, ती सुद्धा प्रसिद्ध आहे. तिथं सुद्धा बघा वनगंगा तलाव आहे. आणि त्यानंतर तिथं वनगंगा म्हणून सुद्धा म्हणजे ते हे आहे, गार्डन आहे. आणि या गार्डनमध्ये, वनगंगा गार्डनमध्ये अनेक चित्रपटांची शूटिंग केलेली आहे. अनेक चित्रपटातील गाणी त्या उद्यानामध्ये, त्या गाण्यांचं शूटिंग तिथं घेतलेलं आहे. तर आयलंड गार्डनसुद्धा हे दादरा पार्कमध्येच येते बघा. सिल्वासा येथे आदिवासींचं संग्रहालय आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये ती लोक कुठल्या वस्तू वापरत होते त्याचं ते संग्रहालय आहे. आणि तिथं दमण समुद्रकिनारा, आणि म्हणजे तिथं गुजराती भाषासुद्धा बोलली जाते आणि महाराष्ट्रीय लोकसुद्धा तिथं येतात, गुजरातची लोकसुद्धा तिथं येतात. आणि वापीपासून तिथून बघा, वापी जवळ आहे, 12 किलोमीटर अंतरावर आहे. आणि समुद्रकिनाऱ्यावरली जी माती आहे ती काळी माती आहे. आणि बघा, समुद्रकिनाऱ्यावर आपण फोटो वगैरे तिथं काढू शकतो. तर मी तुम्हाला आता दीव दमणची माहिती सांगते बघा. तिथं सुद्धा देवका हा समुद्रकिनारा आहे दमणमध्ये. तर तिथं सुद्धा समुद्रकिनारे आहेत, गार्डन्स आहेत, तिथं सुद्धा विविध स्टॉल आहेत, सुंदर सुंदर तिथले रस्ते आहेत. आणि तिथं म्हणजे दमणमध्ये गेल्यानंतर आता दादरा नगर हवेलीपासून दमणसुद्धा जवळपास आहे तिथंच. तर तिथं गेल्यानंतर म्हणजे लगेच जवळ नाही, तर तिथं गेल्यानंतर काय बघू शकतो आपण तर सेंट जेराम किल्ला हा बघू शकतो. तिथील शाळा बघू शकतो. म्हणजे पोर्तुगीजांच्या काळातील ते आहे. तिथे चर्च, खूप मोठा चर्च आहे, तो खूप सुंदर चर्च आहे, तो बघू शकतो आपण. तर तसेच तिथे दमणगंगा नदी बघू शकतो. तिथं कब्रस्तान वगैरे आहेत ते बघू शकतो. तिथं बघा, लोक जर मासेमारी वगैरे करायची असेल तर 80 किलोमीटर समुद्राच्या आतमध्ये जातात. 15-15 दिवस ते तिथंच राहतात आणि मासेमारी करतात. तर न्यू दमणगंगा ब्रिज आणि मोती दमणगंगा ब्रिज असे तिथं 2 भाग आहेत. तर मोती दमण किल्लासुद्धा तिथं आहे. तिथं आपण गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये आपण एक टँक बघू शकतो. आणि तिथे पोर्तुगीजांची कॉलनी आहे. जवळपास 400 वर्षापूर्वीची ती वसाहत आपल्याला बघायला तिथं मिळते. म्हणजे 400 वर्ष पोर्तुगीजांनी आपल्या भारत देशावरती राज्य केलेलं आहे. तर बघा, गुजरातपासून दमण खूप जवळ आहे. तर जॅम्पोर ब्रिज हा सुद्धा खूप फेमस आणि प्रसिद्ध ब्रिज आहे. आणि तो डेव्हलप बीच आहे. आणि तिथं सिक्युरिटी आणि पोलीस पण असतात. तर बघा, दीव दमण हे वेगवेगळे भाग आहेत. बोलताना आपण एकच शब्द बोलतो, दीव आणि दमण, पण दीव हे गुजरातमध्ये आहे आणि दमण हे सुरत जवळ आहे. तर बघा, गोवा, दीव, दमण, दादर नगर हवेलीवर पोर्तुगीजांचं राज्य होतं. वापीपासून 12 किलोमीटर अंतरावर दमण आहे. तर दीवमध्ये काय काय आपण बघू शकतो तर गंगेश्वर टेम्पल, शंकराचं, म्हणजे तिथं 5 लिंग आहेत महादेवांचे, तर ते आपण बघू शकतो. पिंड आहे. तर बघा, दीव दमणपासून 600 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे दीव आणि दमण हे जवळजवळ नाही. तर आपण सोमनाथ मंदिरापासून दीवला जाऊ शकतो. आणि तिथले दीवचे जे बीच आहे ते खूप स्वच्छ आणि सुंदर आहेत. तिथं खूप स्वच्छता आहे. तिथे वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आहेत. तर दीवमध्ये बघा, पोर्तुगालचं राज्य होतं. आणि तिथं सुद्धा आपल्याला म्हणजे त्या भिंती वगैरे बघू शकतो आपण. त्यांचे किल्ले कसे आहेत, समुद्रकिनाऱ्यावर त्यांनी भिंती बांधलेले आहेत, किल्ले बांधलेले आहेत. तिथले तोफे वगैरे आपण बघू शकतो. त्यानंतर तिथं अरबी समुद्रसुद्धा आहे. सगळा तिथला जो समुद्र आहे तो अरबी समुद्रच आहे. आणि तिथं गंगेश्वर महादेवांचं मंदिर आहे. आणि तिथं पांडवसुद्धा आले होते. तर बघा, दमणमध्ये आपण काय काय बघू शकतो, तिथले हॉटेल, तिथं सुद्धा आपल्याला जेवण वगैरे छान मिळू शकतं दमणमध्ये सुद्धा किल्ला मी सांगितलं, त्या गार्डनमध्ये टँक तुम्ही बघू शकता, तिथे फोटो वगैरे काढू शकता. तर म्हणजे 16व्या शतकामधलं तिथलं जे चर्च आहे ते 16व्या शतकातलं आहे.
तर तिथं सुद्धा पुराणी जुन्या खूप बिल्डिंग आहेत, इमारती आहेत आणि तिथं आपण सनसेटचे पॉईंट वगैरे बघू शकतो. तिथले गार्डन म्युझियम खूप छान आहेत. तर बघा दीव, आता या दीवमध्ये म्हणजे दीव आणि दमण वेगळं आहे. दमणमध्ये आपण देवका ब्रिज वगैरे पाहू शकतो. तर दीवमध्ये आपण काय बघू शकतो बघा, चर्च बघू शकतो, सुंदर चर्च. नंतर नैदा गुफा, तिथल्या ज्या गुफा आहेत त्याचं नाव आहे नैदा. त्यानंतर नैदा गुफा म्हणजे काय, तर सगळ्या गुफांचा तो एक समूह आहे आणि पोर्तुगालने ते निर्माण केलेलं आहे. आणि तिथं बघा घोगला ब्रिज आहे आणि INS खुकडी स्मारक आहे बघा. तर खुकटी स्मारक हे महत्त्वपूर्ण स्मारक आहे तिथलं. तर गंगेश्वर टेम्पल आहे तिथं, म्हणजे 5 शिवलिंग आहेत तिथं. आणि किल्ला त्याच नंतर आपण तिथं जेल पण बघू शकतो. नागोवा ब्रिज पण बघू शकतो बीच. तर आणि दमणमध्ये जंपोर बीच हा प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे दीव दमणची मी तुम्हाला माहिती सांगते. तिथं बघा घोडेसवारी असते बीचवरती, उंट सवारी. आणि बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की दादरा नगर हवेली हा सुद्धा एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि त्याची राजधानी ही सिल्वासा आहे. तर इथं सुद्धा मी सांगितलं की दादरा नगर हवेलीपासून म्हणजे सह्याद्रीच्याच रांगा पर्वतश्रेणी तिथं आपल्याला पाहायला मिळतात. तर पूर्वी प्राचीन काळे इथं डायनासूर तिथे राहत होते बघा. रामायणाच्या काळामध्ये सुद्धा तिथं अभयारण्य जास्त होती दादरा नगर हवेलीमध्ये. तर 3.5 लाख लोकसंख्या आहे त्या दादरा नगर हवेलीची आणि हे क्षेत्र मुंबईपासून जवळ आहे. मुंबईच्या हायकोर्टाच्या अंतर्गत ते येतं. तर पानिपतच्या युद्धामध्ये मराठी कमजोर झाले आणि म्हणून हा दादरा नगर हवेलीचा जो ताबा आहे त्याचं जे क्षेत्र आहे ते पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये आलं. तर अशा प्रकारे बघा तिथं म्हणजे दादरा नगर हवेलीमध्ये तर तुम्ही काय काय बघू शकणार आहे. तर बघा तिथं म्हणजे जास्त जंगलचा एरिया आहे. तर तिथं मधुबन डॅम तुम्ही बघू शकता. त्यानंतर इथं सुद्धा म्हणजे वीज तयार होते आणि दमणगंगावरती तो डॅम आहे. मधुबन डॅम हे त्याचं नाव आहे. तर तुम्ही तिथं नक्षत्रा गार्डन पाहू शकता. त्यानंतर स्वामीनारायणाचं मंदिर पाहू शकता. तिथं लाईनची सफारी म्हणजे सिंह वगैरे तिथं तुम्ही बघू शकता. आणि सत्यमाला डिअर पार्क आहे आणि तिथं हरिणाच्या विविध प्रकारच्या जाती आपल्याला बघायला मिळतात. तर तिथली झील वगैरे खूप छान आहेत. आणि दमणमध्ये पण बघा नानी दमण आणि मोठी दमण असं दमणचे 2 भाग आहेत. तर दादरा नगर हवेलीमध्ये सुद्धा तुम्ही अभयारण्य किंवा दुधानी वॉटरफॉल पाहू शकता, दुधानी तलाव पाहू शकता, वनगंगा गार्डन, तसेच झील. तिथं तुम्ही नौकेमध्ये बसू शकता. वृंदावन आहे, शिवाचं मंदिर आहे आणि हिरवावन हे सुद्धा एक गार्डन आहे बरं का. आणि 50 किलोमीटर बघा वापीपासून आपण रेल्वे स्टेशननं तिथं येऊ शकतो. आणि दुधानी लेक तिथं आपण बोटिंगचं एन्जॉय करू शकतो. वॉटर ॲक्टिव्हिटी तुम्ही तिथं वॉटर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ शकता. तिथं नंतर बटरफ्लायज नावाचं सुद्धा गार्डन आहे. म्हणजे किती गार्डन आहे तिथे बघा. हिरवावन गार्डन आहे, नक्षत्रा गार्डन आहे आणि बटरफ्लायज नावाचं गार्डन, अशी 3 गार्डन आहेत तिथे. आणि दमणगंगा नदीवरच नक्षत्रा गार्डन आहे आणि स्वामीनारायणाचं मंदिरसुद्धा तिथेच आहे. आणि दादरा नगर हवेलीमध्ये म्युझियमसुद्धा आहे, चर्च आहेत आणि मधुबन डॅम आहे. तिथंसुद्धा तुम्ही मधुबन डॅममध्ये बोटिंग एन्जॉय करू शकता. आणि मुंबई व सुरत जवळ बघा सिल्वासा हे जवळ आहे. सुरतपासून सिल्वासा हे जवळ आहे आणि मुंबईपासून सुद्धा ते सिल्वासा हे जवळ आहे आणि सिल्वासापासून दमण हे जवळ आहे. तर दमणगंगा नदीवर म्हणजे सकाळी फिटनेसचे कार्यक्रम असतात तिथं. म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम, सांस्कृतिक डान्स वगैरे तिथं समुद्रकिनाऱ्यावरती असतो तुम्हाला खूप संध्याकाळच्या वेळी वगैरे. तर मुंबईपासून 160 किलोमीटर अंतरावर दादरा नगर हवेली आहे. तर 18 एकरमध्ये तिथं मेडिकलचं कॉलेज बनवलं जात आहे आता सध्या. तर मी म्हटलं ना तुम्हाला की तिथलं जे वनगंगा जे गार्डन आहे त्या गार्डनमध्ये बघा
ते कोणता चित्रपट, अजय देवगण आणि मधू नावाची ती नटी आहे, त्या पिक्चरचं नाव काय आहे बरं, मोहरा पिक्चरचे फिल्ममधलं एक गाणं तिथं शूटिंग केले. रुक काय तर आहे ना त्या गाण्याचं नाव, रुक जाना रे बाबा, असं काहीतरी गाण्याचं नाव आहे ना. तर त्या गाण्याचं शूटिंग त्या गार्डनमध्ये केलेलं आहे. तर फूल और काटे ह्या गाण्याचं सुद्धा शूटिंग त्या गार्डनमध्ये केलेलं आहे. तर वनगंगा या गार्डनमध्ये बरं का. तर दमण, दीव, दादरा नगर हवेली हे संघशासित प्रदेश आहेत, सॉरी केंद्रशासित प्रदेश आहेत. तर या म्हणजे दीव, दमण हे वेगवेगळे आहेत. दीव हे गुजरात जवळ आहे, दमण हे सुरत जवळ आहे आणि दमण आणि दादरा नगर हवेली हे जवळ आहे. कारण दादरा नगर हवेली ही मुंबईपासून जवळ आहे आणि सुरतला सुद्धा दादरा नगर हवेली सिल्वासा जवळ येतं. तर इथं पोर्तुगाजांचं राज्य होतं. जवळजवळ 450 वर्ष पोर्तुगीजांनी तिथं राज्य केलेलं आहे. तर तिथं 90% हिंदू लोक राहतात सिल्वासामध्ये आणि कोळी समाजाचे सुद्धा तिथं लोक राहतात. तर तिथं सुद्धा बघा गरबा फेस्टिवल साजरा केला जातो. इकडं गुजरात सुद्धा जवळ आहे त्यांना आणि इकडं महाराष्ट्र पण, आणि मध्येच दादरा नगर हवेलीला बघा तिथं नारळी पौर्णिमा सुद्धा साजरी केली जाते आणि दीव फेस्टिवल साजरा केला जातो किंवा पोर्तुगीजांचं डान्स तिथं. तर मच्छीवारी लोक तिथं राहतात. तर तिथं सुद्धा बघा काही लोक बांबूपासून बनवलेल्या वेगवेगळी म्हणजे चटई म्हणा, वेगवेगळी टोपल्या, वेगवेगळी तिथं वस्तू बांबूपासून तयार होतात त्या बनवतात. तिथलं वारली पेंटिंग हे खूप प्रसिद्ध पेंटिंग आहे. तिथले चर्च, म्युझियम, सेंट पॉल चर्च, दमणमधले दमणगंगा नदी आणि स्वामीनारायणाचं मंदिर आणि गंगेश्वर टेम्पल हे तिथलं प्रसिद्ध आहे. तर तिथूनच खानवेल सिटी जवळ येते. तिथं सुद्धा बघा दादरा नगर हवेलीपासून खानवेलमध्ये सुद्धा गार्डन आहेत, नक्षत्रा गार्डन वगैरे म्हटलं ना तिथं सुद्धा, किंवा मधुबन डॅम सुद्धा तिथं तुम्ही पाहू शकता. तिथला हिरवावन गार्डन आणि तिथलं जे खानवेलमध्ये काय जास्त प्रसिद्ध आहे तर बिंदिरा बीन हे मंदिर तिथलं जास्त प्रसिद्ध आहे. अशा प्रकारे दादरा नगर हवेली आणि दीव दमणची मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. तर धन्यवाद.